नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी पावभाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये हे 250 ते 300 ग्रॅम फ्लावर आहे। स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेला आहे। बघा छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे। मी थोडे मोठे मोठेच घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये 250 ग्रॅम वाटाणा घेतलेला हा फ्रेश वाटाणा आहे। मीडियम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत। अशा पद्धतीने बघा तुकडे करून घेतलेले आहेत। एक मोठ्या आकाराची शिमला मिर्च, एक मीडियम आकाराचं गाजर घेतलेलं आहे। त्याचे पण असे तुकडे करून घेतलेले, साल काढलेली आहे त्याचे। छोट्या आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। अर्ध बीटरूट घेतलेलं आहे। तर तुम्हाला बीटरूट नसेल टाकायचं तर काश्मीरी मिरची पावडर तरी टाकली तर चालेल, पण कलरसाठी थोडंसं टाकायचं, जास्त मोठं नाही, एकदम थोडं छोट्या आकाराचं होतं। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। एक छोटा चमचा मीठ टाकायचं। त्याच्यामध्ये बघा 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। अशा आकाराचा ग्लास आहे आणि त्याच ग्लासाच्या मापाने आपण अजून अर्धा ग्लास पाणी टाकूया। एकूण ह्या ग्लासाच्या मापाने 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। ह्याच्यात मी छोटा 1 चमचा पावभाजी मसाला टाकणार आहे। तुम्ही नंतर जरी टाकला तरी चालेल। ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता आपण काय करूया, कुकरला झाकण लावूया आणि 5 शिट्ट्या करून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा। झाकण काढून घेऊया। मस्त असं बघा शिजलं गेलेलं आहे। थोडंसं थंड होऊन देऊया आणि मग बारीक करूया। आता काय करते माहिती आहे का, ह्याला मी बारीक करून घेते। मॅशरनं करायचं बारीक, लगेच बारीक होतं। चांगलं शिजलं की जास्त वेळ लागत नाही। मस्त असं बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। थंड झालं की नाही की मग असं बारीक करायचं। तरी पण बघा अजून गरमच आहे हे आणि शिजलं पाहिजे चांगलं। चांगलं शिजलं की नाही की मस्त असं बारीक होतं बघा। हे कढई ठेवली बघा गरम करायला। त्यात तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल हलकंसं गरम झालेलं आहे। त्यात मी आता बटर टाकून घेणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा कमी जास्त केला तरी चालेल आणि बटर वितळून घेऊया पहिला। बटर बघा वितळलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा टाकणार आहे फक्त मी जिरं। थोडासा कढीपत्ता टाकला तरी पण चालू शकते। जिरं बघा तडतडलेलं आहे। त्यात टाकणार आहे थोडासा हिंग पावडर। त्यात टाकायचे आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे बघा मी चॉपरला बारीक केलेले आहे। एक कांदा आपण शिजवताना टाकला होता, कांदा चांगला भाजून घेऊया। हलकासा बघा कांदा भाजलेला आहे। त्यात टाकायचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी असे आबडधोबड कुटून घेतलेले, एकदम पेस्ट केली तरी पण चालू शकते। आता ही पण आपण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे। लसणाच्या पाकळ्या 7 आहेत, त्या अर्धा इंच आलं आहे आणि एकच हिरवी मिरची आहे बरं का। हिरव्या मिरचीनं काय होतं, चव छान येते। एकदा करून बघा। गॅस आहे मीडियम आणि 1 2 मिनिट आपण हे सगळं परतून घेऊया चांगलं। मस्त असं बघा भाजलेलं आहे। अशा पद्धतीत भाजून घ्यायचं। त्यात टाकणार आहे मी हळद। आपली ही घरची हळद आहे बघा, कलर मस्त येतोय ना। त्यात टाकायचं आपल्याला 1 चमचा जिरे धने पावडर। मिक्स करून घेऊया। गॅस करते तर थोडासा बारीक। 1.5 चमचा टाकणारे पावभाजी मसाला। ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। मिक्स करत राहायचं टाकत साहित्य। 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली आहे, फक्त मिरची पावडर आहे, कलरवाली नाही, फक्त तिखटवाली टाकलेली आहे। 1 चमचा टाकलेला आहे टोमॅटो सॉस। हा कसा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल बरं का, पण छान लागतं। तुम्ही एकदा टाकून बघा। आता लगेच आपण ही भाजी वतून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची। नुसतं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तर खूप अजून घट्ट आहे। ह्यात आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकलं पाहिजे। पाणी हे टाकताना तर कोमट टाकायचं। शिजवताना आपण मीठ टाकलं होतं तर चव बघून मीठ टाकायचं। मिक्स करून घेते आणि ज्या कुकरमध्ये मी शिजत घातलं होतं ना त्याच्यातच मी बघा थोडंसं पाणी गरम केलेलं आहे, ते पण मी याच्यात टाकून घेते। आता जेवढं आपल्याला पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण पावभाजी जशी पाहिजे ना त्याप्रमाणे ह्यात पाणी टाकायचं। खूप सारे होते बघा, एवढीच भाजी ना खूप सारी झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। मिक्स करून घेऊया आणि ह्याला चांगलं शिजून देऊया। मस्त अशी बघा उकळलेली आहे आणि एवढी घट्ट झालेली आहे बघा। थंड झाल्यानंतर तर अजून घट्ट होणार। झटपट अशी तुम्हाला मी पावभाजी कशी करायची दाखवलेली आहे। खूप रेसिपीमध्ये मी ब्रेड कसा भाजायचा, पावभाजी वेगवेगळ्या पद्धतीनं कशी करायची ही पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे। तर अशा पद्धतीने थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही एकदा जरूर पावभाजी करून खा। त्याच्याबरोबर गरम गरम पावसुद्धा कसे भाजायचे ते पण मी दाखवलेले आहे, तर ते पण भाजा। छान अशी झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।